बघा मित्रांनो, सरासरीवरचा प्रश्न आहे. कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं मी तुम्हाला फक्त शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. नीट लक्ष द्या. प्रश्न काय सांगितलेला आहे? ए व बी यांच्या वयाची सरासरी 29 वर्ष आहे. बी व सी यांच्या वयाची सरासरी 34 वर्ष आहे आणि ए व सी यांच्या वयाची सरासरी 31 वर्ष आहे. तर आपल्याला ए बी व सी चे प्रत्येकी वय काढायचे आहे. मग आता करायचं काय बघा, ए आणि बी यांची मांडणी आपण आधी करून घेऊ. ए व बी यांच्या वयाची सरासरी किती वर्ष सांगितले? 29 वर्ष. त्यानंतर बी प्लस सी यांच्या वयाची सरासरी किती आहे? 34 वर्ष आहे. आणि ए व सी यांच्या वयाची सरासरी किती सांगितलेलं आहे? 31 वर्ष आहे. तर आपल्याला या ठिकाणी विचारलं काय, ए आणि बी सी या तिघांचं वय काढायचंय. मग अनुक्रमे आपण एचं वय काढायचं असेल तर आधी काय करायचं, ए या कोणत्या जोडीमध्ये ए दिसतोय त्या जोडींची बेरीज करायची. ए या ठिकाणी ए आलेला आहे आणि या ठिकाणी ए आलेला आहे. मग ह्या दोघांची बेरीज करणार आपण. 29 प्लस 31 आणि त्यातून ज्या जोडीमध्ये ए नसेल ती जोडी मायनस करायची किंवा ती संख्या मायनस करायची. आता इथं 34 आपण मायनस करणार. ए बरोबर 29 आणि 31 ची जी बेरीज केली आपण 60 वजा 34 म्हणजे एचं वय मिळालं 26 वर्ष. याचं वय आपल्याला काय मिळालं? 26 वर्ष. त्याच पद्धतीने आपण बीचं वय काढणार. आता बीचं वय काढायचं असेल तर बी कोणत्या समीकरणामध्ये आहे किंवा कोणत्या जोडीमध्ये बी आलेला आहे? तर दोन ठिकाणी बी आला, इथं आणि इथं बी आलेला आहे. आता बी या दोन ठिकाणी आलेला आहे म्हणून 29 प्लस 34 आणि ज्या जोडीमध्ये बी नाहीये ती जोडी मायनस करायची किंवा ती संख्या मायनस करायची 31. तर इथं बी बरोबर 29 34 9 4 13 हातचा 1 3 3 6 63 वजा 31. आता 63 मधून जर 31 जर आपण मायनस केलं, 3तून 1 गेला 2, 6तून 3 गेले 3 राहिले. तर इथं बीचं वय मिळालं 32 वर्ष. त्याच पद्धतीने सीचं वय काढायचं असेल तर सी कुठं कुठं सी कोणत्या दोन समीकरणामध्ये सी आलेलं बघा. एक इथं सी आलेला आणि इथं सी आले. ह्या दोन्हींची आपण आता बेरीज करणार. 34 प्लस 31 वजा जिथे सी नाहीये ती संख्या आपण मायनस करणार आहे. 34 31 ची जर बेरीज केली तर मला वाटतं 65 वजा 29. 65 मधून जर 29 मायनस केलं तर इथे बघा 5तून 9 जात नाहीये, हातचा घेतला 15तून 9 गेले तर राहिले किती? 6. इथं 5 राहिले होते, 5तून 2 गेले तर राहिले किती? 3. म्हणजे इथं सीचं वय मिळालं आपल्याला 36 वर्ष. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला. तर त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही ट्राय करणार आणि त्याचं उत्तर कमेंट्स मध्ये सांगणार.